शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं काम मागील काही वर्षापासून सुरू आहे। ते काम प्रगतीपथावर असताना या कामाच्या कंपाऊंड वॉलला दगडी आच्छादनासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आली। ती निविदा प्रक्रियेचा खर्च सुरुवातीला 88 लाख रुपये दर्शवण्यात आला होता। त्याप्रमाणे तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव बांधकाम खात्याकडे सादर करण्यात आला, परंतु मध्यंतरी महापुराच्या कारणामुळे फाईल प्रकरण गाळ झालं, म्हणून दुरुस्ती फाईल परत सादर करण्यात आली। परंतु दुरुस्ती प्रस्ताव सादर करताना 88 लाखाच्या ऐवजी 1,35 लाखाचा अंदाजपत्रक सादर केल्याचं निदर्शनास आलं। म्हणून मी त्याबाबत चौकशी केली असता जीएसटी दरामध्ये झालेली वाढ त्यांनी सांगितली, पण जीएसटी दरामध्ये फक्त 6% वाढ झाली आणि मूळ निविदेमध्ये 12% जीएसटी गृहीत धरलेली आहे। म्हणजे 1,35 लाख रुपये इतकी वाढवण्याची काही आवश्यकता नव्हती। त्या संशय बाळगल्यामुळे ज्या दरपत्रकाच्या आधारे यांनी निविदा अंदाजपत्रक तयार केलं, त्या दरपत्रकाची पडताळणी केली असता अशी गंभीर बाब समोर आली की यांनी ज्या दरपत्रकाच्या आधारे अंदाजपत्रक केलंय ते दरपत्रक पूर्णपणे बोगस आहे। आणि हे बोगस दरपत्रक नगरपालिका, तत्कालीन मुख्याधिकारी, प्रशासन आणि कंपनी आणि दरपत्रक यांच्या संगनमताने झाल्याचं स्पष्टपणे दिसून येते। कारण दरपत्रक कोटेशन जे प्रसिद्ध झालं होतं ते 15/7/22 रोजी झालं होतं आणि 22 तारखेला त्याची अंतिम तारीख होती। मात्र त्या तारखेपर्यंत ते कोटेशन प्राप्त झालेले दिसून येत नाही। नगरपालिकेच्या दप्तरी कागदपत्र पाहिली असता का माहिती अधिकारात माहिती किती असता असं लक्षात येतं की 2/8 म्हणजे ऑगस्टच्या 2 तारखेला 3 कोटेशन स्पर्धात्मक प्राप्त झालेली आहे। आणि तिन्ही कोटेशनची माहिती घेतल्यानंतर असं निदर्शनास आलंय की एकाच दिवशी सिरियल नंबर प्रमाणे म्हणजे एकाच दिवशी अर्ध्या डझन किंवा 1 टनाच्या फरकात ही तिन्ही कोटेशन नगरपालिकेच्या दप्तरी दाखल झाली आणि त्या दाखल झालेल्या दरपत्रकाचं अवलोकन केलं असता असं लक्षात येतं त्यातील एका दरपत्रकावर मोबाईल नंबर आहे, बाकी अन्य 2 नंबरच्यावर त्या लोकल फोन नंबर नाही, मोबाईल नंबर नाही किंवा जीएसटी नंबर अन्य काही त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया ज्याला ग्राह्य जाता येईल ते दरपत्रक कायदेशीररित्या ग्राह्य जाता येईल असा कोणताही डॉक्युमेंट त्यासोबत नाही। त्याचाच अर्थ हे संपूर्ण दरपत्रक बोगसरित्या घेण्यात आलेलं आहे आणि एका दरपत्रक 3 वेगवेगळ्या कंपनीसाठी पेस्टिंग करून दर बदलून केला आहे असा माझा गंभीर आरोप आहे आणि त्याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे। अंदाजपत्रकात केलेल्या बनवणीचा भाग झाला। प्रत्यक्ष काम चालू असताना मी अनेकदा तिथे व्हिजिट दिली, काम पूर्णपणे बोगस पद्धतीने चालू आहे। मी नवीन मुख्याधिकाऱ्यांनंतर त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली। सुदैवाने मुख्याधिकाऱ्यांनी त्या लक्ष काढून कामाची पडताळणी करून संबंधित ठेकेदाराला योग्य त्या सूचना दिल्या आणि त्या पुढचं काम योग्य पद्धतीने व्हावं म्हणून मुख्याधिकारी स्वतः प्रयत्नशील असल्याचं मला दिसून आलेलं आहे आणि ते त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत। आणि जो दगड वापरण्यात येतोय तो नगरपालिकेने अंदाजपत्रक बनवताना सॅम्पल नमुना म्हणून जो दगड ठेवला होता त्याच्याशी हा मिळता जुळता नाही, पूर्णपणे हा दगड 2 नंबर क्वालिटीचा आहे।